नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. भूगोलाचा जो पेपर आहे आपला उद्या म्हणजेच 18 मार्चला जी परीक्षा होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये खूप सारे नकाशा येत असतात. मग ते नकाशा कसे सॉल्व्ह करायचा किंवा नकाशावरचे प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे आणि नकाशा कसा भरायचा, तर ही सगळी डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पुस्तकातले जेवढे काही IMP इम्पॉर्टंट म्हणतो आपण, जेवढे काही IMP मॅप्स आहेत, नकाशे आहेत महत्त्वाचे जे की परीक्षेला येऊ शकतात, ते सगळे नकाशे याच्यात ॲड केलेले आहेत. त्यांना आपण डिस्कस केलेलं आहे. शेवटी तुम्हाला नकाशा भरत असताना किंवा नकाशाचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना एक टिप्स आहेत, त्या टिप्स देतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आपण चालू करूयात. पहिला जो तुमचा मॅप आहे तर तो म्हणजे तर भारताचा मॅप बघूयात आपण. आपल्याला बघा, भारत आणि ब्राझील या दोन देशांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे, यावर्षी करायचा होता, केला आपण. आता आपण काय करूयात, रिव्हिजन करूयात. ठीक आहे. हा भारताचा राजकीय नकाशा आहे. मग ह्या नकाशामध्ये लक्षात काय ठेवायचं, तर ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी हे जे आहे ना, भारताची राजधानीचे एक ठिकाण लक्षात ठेवा. आणि त्यानंतर भारताच्या पूर्वेला काय आहे, बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि साऊथलाच म्हणजे दक्षिणेला काय आहे, हिंदी महासागर आहे. या 3-4 गोष्टी या ठिकाणी भारताच्या राजकीय नकाशामध्ये लक्षात ठेवायच्यात. कोणत्या कोणत्या? दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि भारताच्या राजधानीचं ठिकाण नवी दिल्ली. तसंच जर अजून तुम्हाला पुढे जाऊन जर लक्षात ठेवायचं असेल तर पूर्वेला कोणता देश आहे, म्यानमार हा देश आहे. या ठिकाणी एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि इथं एक येतं तुमचं इंदिरा पॉईंट, भारताचे सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आहे इंदिरा पॉईंट. आणि जर विचारण्यात आला प्रश्न तर कोणता, तर भारताच्या एकदम दक्षिणेला कोणतं देश आहे, तर तो कोणता देश आहे, श्रीलंका नावाचा देश आहे, जो की भारताच्या एकदम साऊथला, एकदम भारत संपल्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती श्रीलंका हा देश आहे. ठीक आहे. हे झालं भारताचं. त्याच्यानंतर पुढचा नकाशा ब्राझीलचाच राजकीय नकाशा. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, तर ब्राझीलच्या उत्तरेला म्हणजेच हा जो भाग आहे, तर इथं उत्तर अटलांटिक आहे आणि या ठिकाणी दक्षिण अटलांटिक आहे. या दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर ब्राझीलची जी राजधानी आहे, कोणती राजधानी आहे ब्राझीलची, तर ब्राझिलिया, ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. कुठं दिसते ब्राझिलिया राजधानी, लोकेशन नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. ब्राझिलिया ही राजधानी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. अजून एक शहर आहे, तर ते शहर म्हणजे रिओ दी जानेरो, हे एक शहर लक्षात ठेवा. हे कुठं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ते शहर दाखवता आलं पाहिजे नकाशामध्ये. आणि अजून यावर्षी परीक्षेला येऊ शकतं अशा टाईपचं एक शहर आहे साओ पावलो. हे जरा जास्तच हॉट आहे, तर ते त्याच्यामुळे ते येऊ शकतं. एवढ्या गोष्टी या ठिकाणी राजकीय नकाशामध्ये लक्षात ठेवा. आणि जर देश सांगायचे झाले तर दक्षिणेला उरुग्वे नावाचा देश आहे, त्यानंतर अर्जेंटिना नावाचा देश आहे, पराग्वे नावाचा देश आहे आणि बोलिव्हिया नावाचा या ठिकाणी देश आहे. एवढी देश तुम्ही लक्षात ठेवू शकता. पेरू सुद्धा लक्षात ठेवा. हा होता राजकीय नकाशा. याच्यात या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न किंवा पुढचा जो मॅप आहे, तर तो ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा. आता प्राकृतिक नकाशामध्ये काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. गियाना उच्चभूमी दिसते का इथं तुम्हाला, या ठिकाणी गियाना उच्चभूमी दिसते. हा, ही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं पिको दी नेबनिला, ह्याच्यावरती ऑलरेडी एक प्रश्न आलेला आहे, ही सुद्धा लक्षात ठेवा. अमेझॉन नदीचं खोरं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ही अमेझॉन नदी तुमची. त्यानंतर माराजा बेट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न याच्यामध्ये ब्राझीलिया राजधानी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. पुढं तुमचं हे इथं अजस्त्र कडा एक सांगितलं जातं, तुम्हाला विचारलं जातं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पंपाज गवताळ प्रदेश आहे, या ठिकाणी पॅराना नदी आहे. पुढं पॅन्टनॉल नावाचा प्रदेश आहे इथं, पठार. त्यानंतर पुरुष नदी, ही पुरुष नदी आणि जापुरा नदी आणि निग्रो नदी, या 3 नद्या व्यवस्थित लक्षात करून ठेवा. 3पैकी एक नदी यावर्षी परीक्षेला येणार म्हणजे येणार. कोणत्या कोणत्या, नियो, निग्रो, त्याच्यानंतर जापुरा आणि त्याच्यानंतर पुरुष नदी, या 3पैकी एक करून ठेवा. पिको नदीला माराजा बेट हे ऑलरेडी आलेले आहेत. त्यानंतर पराग्वे सुद्धा आलेले, पंपा सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर कॅसिनो पुळण नावाचं जे आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. हे ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. व्हिडिओ परत बघा, कारण एकदाच बघितलं तर लक्षात राहणार नाही. नकाशा लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं अवघड असतं. आता भारताचा बघा, भारताच्या नकाशामध्ये पहिले नॉर्थ साईड दाखवतो, म्हणजे उत्तरेकडच्या साईडला हा तुमचा हिमालय पर्वत आहे. हा पूर्ण हिमालय पर्वताचा भाग आहे. भारतासोबतच नेपाळ वगैरे मध्ये आपल्याला पसरलेला पाहायला भेटतो. त्यानंतर हा किनारपट्टीचा प्रदेश आहे, हा पूर्ण किनारपट्टीचा प्रदेश आहे हा. त्यानंतर पश्चिम घाट म्हणतो आपण या ठिकाणी, पहिले लक्षात ठेवा. हा किनारपट्टीचा प्रदेश आहे, हा पूर्ण. त्याच्यानंतर हा पूर्व घाट आणि हा पश्चिम घाट. ठीक आहे. मग हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, हा सगळा मैदानी प्रदेशाचा भाग आहे. त्यानंतर हा पूर्ण पठाराचा प्रदेश आहे, हा पठाराचा प्रदेश आहे.
आणि या ठिकाणी गुजरात राज्य आहे, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आहे. तर हे अशा काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. या ठिकाणी कोणतं महा वाळवंट म्हणतो भारताचं भारतीय वाळवंट जे थर वाळवंट आहे कुठं आहे, राजस्थान या ठिकाणी आहे. हे दाखवण्यात तुम्हाला आलं पाहिजे परीक्षेमध्ये, जर आलं तर एखाद्या वेळेस. ठीक आहे. पुढचं आहे प्राकृतिक झाल्यानंतर भारताचाच किंवा ब्राझीलमधल्या नद्या आपण सांगितल्या, आत्ताच बघितल्या नद्या कोणत्या कोणत्या. तर एकाच नकाशामध्ये सगळे डिटेलिंग देणं इम्पॉसिबल आहे, खूप किचकट होतं. त्याच्यामुळं वेगवेगळे नकाशे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता या ब्राझीलच्या नद्यामध्ये कोणती कोणती नदी लक्षात ठेवायच्या, निग्रो नदी लक्षात ठेवा, जापुरा नदी लक्षात ठेवा आणि पुरोस नदी लक्षात ठेवा. अमेझॉन तर तुम्हाला माहितीच आहे, ही अमेझॉन नदी आहे, ही तर तुम्हाला माहितीच असायलाच पाहिजे. ठीक आहे. या 3 नद्या व्यवस्थित करून ठेवा. पॅराना नदी ऑलरेडी परीक्षेला आलेली आहे, पराग्वे सुद्धा तुम्हाला येऊ शकते. आणि आता इकडच्या हे पश्चिमेकडच्या झाल्या नद्या, पूर्वेकडच्या साईडला जे अटलांटिक महासागराला जाऊन भेटत असतात, उत्तर किंवा दक्षिण अटलांटिकला जाऊन मिळत असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे परानिबा नदी एक आहे, साओ फ्रान्सिस्को नदी आहे, ही सुद्धा करून ठेवा व्यवस्थित. त्याच्यानंतर परागू आकुन नदी सुद्धा परीक्षेला येऊ शकते. या नद्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या, पश्चिमेला असलेल्या निग्रो, जापुरा, पुरुस नदी आणि पराग्वे आणि पॅरा नदी, ह्या पश्चिमेकडच्या नद्या. आणि पूर्वेकडच्या नद्या जर सांगायचं झालं तर महत्त्वाच्या सांगतो, परागू आकू नदी, त्याच्यानंतर सॅन फ्रान्सिस्को नदी आणि परानिबा नदी, या 3 नद्या व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. जसं ब्राझीलच्या नद्या बघितल्या आपण, तसेच आपल्याला कुठल्या नद्या बघायच्या आहेत, तर त्या म्हणजे भारतातल्या नद्या. भारतात नद्यांचं जे खोरं आहे ते खूप किचकट आहे, खूप साऱ्या नद्या आहेत भारतामध्ये. महत्त्वाच्या लक्षात ठेवण्यासारख्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत भारतातल्या, तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोणती, गंगा नदी लक्षात ठेवा. गंगा नदी कुठं उगम पावते, तिचं काय, कुठं त्याला मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, उपनद्या कोणत्या आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथली गोदावरी लेक लक्षात ठेवा. ठीक आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि कावेरी नदी. आणि लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या, पश्चिमेकडे मिळणाऱ्या नद्या म्हणजे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, या 2च गोष्टी लक्षात ठेवा. इकडच्या साईडला जाणाऱ्या नद्या आणि इकडच्या 2 नद्या लक्षात ठेवा. कोणत्या, नर्मदा आणि तापी, या 2 नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. त्या नद्या परीक्षेला येऊ शकतात. जर विचारलं खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर तुम्हाला हे सांगता आलं. किंवा वेगळा घटक ओळखा, त्याच्यामध्ये जर आलं गंगा, त्याच्यानंतर गोदावरी आणि कावेरी, त्याच्यासोबतच जर आलं नर्मदा, तर उत्तर काय होणार याचं, नर्मदा. कारण या 3 नद्या काय आहेत, पूर्ववाहिनी नद्या आहेत, पण नर्मदा मात्र पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यामुळं हा प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा, ब्राझीलमध्येच नागरी लोकसंख्येचे जे प्रमाण आहे तर ते कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे हे विचारलं जातं. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे सगळ्यात जास्त कुठं आहे, तर 91 ते 100 मध्ये तुम्हाला गोईआस आणि ब्राझिलिया जे शहर आहे राजधानीचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर साओ पावलो जे ठिकाण आहे, यावर्षी तुम्हाला साओ पावलो, पावलो नाही रे बाबा, पावलोच आहे का, ठीक आहे. साओ पावलो हे शहर आहे ना, तर तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. म्हणजे नागरीकरणाच्या दृष्टिकोनातून काय येतं, तर सूचीमध्ये तुम्हाला दिलं जातं साओ पावलो, ब्राझीलचा नकाशा दिला जाईल तर त्याच्यामध्ये साओ पावलो शहर कुठं आहे हे सांग, म्हणून आज तुम्हाला विचारलं जाईल. तर त्यावेळेस लक्षात ठेवा. ठीक आहे. साओ पावलो लक्षात ठेवा. या ठिकाणी ब्राझिलिया आणि गोईआस या ठिकाणी 3च या नकाशामध्ये लक्षात ठेवा. भारतामध्ये जर सांगायचं झालं तर आता भारताचा पुढचा नकाशा कोणता आहे, राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदर. ह्याच्या 2च गोष्टी लक्षात ठेवा. कोणता, उत्तर दक्षिण जो महामार्ग आहे तो, आणि पूर्व पश्चिम महामार्ग आहे. ह्या ग्रीन डॉटने जे दाखवलेलं आहे ना, हे 2च लक्षात ठेवायचं. ठीक आहे. उत्तरेला कुठं आहे, उत्तर दक्षिण मध्ये उत्तरेला श्रीनगर पासून ते दक्षिणेला कुठं, कन्याकुमारी पर्यंत हा प्रदेश, हा महामार्ग पसरलेला आहे. आणि हा पश्चिमेला पोरबंदर ते पश्चिमेला कुठं आहे, सिलचर पर्यंत. हा पश्चिमेला पोरबंदर ते पूर्वेला सिलचर म्हणजेच पूर्व पश्चिम पसरलेला, आणि उत्तर दक्षिण श्रीनगर ते जम्मू काश्मीर. हे 2 महामार्ग लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. पुढचा त्याच्यामध्ये भारताचं स्थान व विस्तार. आता ऑलरेडी हा प्रश्न किंवा हा नकाशा ऑलरेडी परीक्षेला येऊन गेलेला आहे. पहिला त्यांचा प्रश्न होता की नकाशा काय दर्शवतो, त्याच्यानंतर पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 3000 किलोमीटर. त्याच्यानंतर विचारलं होतं पश्चिमेला काय आहे, भारताच्या दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे, इंदिरा पॉईंट आहे भारताच्या दक्षिणेकडं, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. त्याच्यानंतर पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 3000 किलोमीटर आहे. एवढे प्रश्न याच्यावरती विचारण्यात आलेले होते. मग प्रमाणवेळ किती आहे भारताची, 82.5 प्रमाणवेळ आहे. 82.5 रेखावरती ही प्रमाणवेळ मानतो आपण. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या, स्थानविस्तारमध्ये पूर्व पश्चिम लांबी किती, 3000 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण किती आहे, 3200. मग 3200 पेक्षा 3000 कमी आहे, म्हणून उत्तर दक्षिण ही लांबी सगळ्यात जास्त आहे.
ठीक आहे, यावर्षी हे येऊ शकतं. ठीक आहे, उत्तर दक्षिण लांबी सांगा, पूर्वेला काय कोणता महासागर आहे ते सांगितलं. त्याच्यानंतर कर्कवृत्त किती वरून जातं किंवा कोणत्या राज्यातून जातं हे सुद्धा विचारलं जातं. हे कर्कवृत्त आहे 8 राज्यातून जातं भारतामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने हा भारताचा स्थानविस्तार हा होता. किंवा दक्षिणेला कोणता देश आहे, श्रीलंका हे देश सांगू शकतो आपण. त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेट हे कोणत्या महासागरामध्ये येतात हे विचारलं जातं. किंवा लक्षद्वीप बेट हे कोणत्या समुद्राच्या अंतर्गत येतं किंवा कोणत्या समुद्रामध्ये आहे असा सुद्धा प्रश्न होऊ शकतो. त्याच्यामुळं हे व्यवस्थित करा. मग लक्षद्वीप कुठं, अरबी समुद्रामध्ये, आणि अंदमान निकोबार बेट बंगालच्या उपसागरामध्ये. दक्षिणेला कोणता देश आहे, श्रीलंका. उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 3200. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे जाऊ आपण. पुढचा नकाशा आहे ब्राझीलचा लोकसंख्येची घनता. बघा या ठिकाणी हे साओ पावलो जो शहर आहे ना, हे खूप मोठं आहे. सगळ्यात जास्त कुठं आहे, 300 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता कुठं आहे, साओ पावलो या शहरामध्ये आहे. हे शहर तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. ब्राझील या जी राजधानी आहे त्याच्या एकदम खालच्या ह्याच्यामध्ये हे शहर वसलेलं आहे. पुढचं आहे आता भारताची लोकसंख्येची घनता. सगळ्यात जास्त कुठं आहे, हे बघा दिसते का तुम्हाला, हा सगळा जो प्रदेश आहे हा सगळा सुपीक मैदानी प्रदेश आहे. भारताचा जो सगळ्यात जास्त लोकसंख्या एकवटलेली आहे ना, ही मैदानी प्रदेशामध्ये आहे, त्रिभुज प्रदेशामध्ये एकवटलेली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला साऊथमध्ये, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाहायला भेटते. लक्षात ठेवा, इथं दिल्ली तुमचं उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये, पंजाब, हरियाणा, बघा दिल्ली, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या एकवटलेली आहे. उत्तरेकडचे राज्य झाले. दक्षिणेकडचे सांगायचं झालं केरळ आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये आपल्याला जास्त लोकसंख्येची घनता पाहायला भेटते. 2011च्या लोकसंख्येनुसार हे आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण परीक्षेला जेवढे काही नकाशे येण्याचे चान्सेस होते ते नकाशे डिस्कस केलेले. परीक्षेमध्ये पुस्तकामध्ये खूप सारे नकाशे दिलेले आहेत. तर आपण जे IMP वाटतं आणि ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, 4 मार्काला येतं शोधायला, म्हणजे भरायला, नकाशा कसा भरावा ह्याच्यावरती येतं. आणि त्याच्यानंतर 4 मार्काचे असतात क्वेश्चन आन्सर. एक नकाशा असतो आणि त्या नकाशाच्या आधारावरती प्रश्न उत्तर तुम्हाला लिहायचे असतात. मग आता महत्त्वाचं काय, तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, पुस्तकामधून व्यवस्थित रिवाईज करा आणि 5-5 नकाशे प्रॅक्टिस करा. भूगोलाचे मध्ये ब्राझीलचे 5 आणि भारताचे 5. ठीक आहे, नकाशा भरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, सूची लिहायला विसरू नका. सूचीला सुद्धा तुम्हाला मार्क असतात आणि प्रत्येक सूचीमध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे. तुम्हाला 4च लिहायचे, तुम्ही सगळेच प्रश्न लिहा, सगळेच प्रश्न सॉल्व्ह करायचे. एखादा जर चुकला तर तो इथं ॲडजस्ट होऊ शकतो. 6 पैकी 4 लिहायचे असतात आणि तुम्हाला सगळेच उत्तरं लिहून टाकायचे आहेत. अशा पद्धतीनं याच्यामध्ये 4 म्हणजे 4 म्हणजे 8 मार्क आउट ऑफ तुम्हाला मार्क पडत असतात त्याच्यामध्ये, नो डाऊट. ठीक आहे, असा होता हा नकाशाचा व्हिडिओ. याच्यानंतर जेवढे काही ग्राफ आहेत पुस्तकामध्ये, जे काही आलेख वगैरे दिले ते सगळे आलेख आपण डिस्कस करणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका अशाच आणि इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.